महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये MMC CCNP अभ्यासक्रमधारक होमिओपॅथिक डॉक्टरांची नोंदणी करण्याविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशन IMA ने राज्यभर पुकारलेल्या बंदला कल्याणमध्येही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। कल्याणमधील 100हून अधिक रुग्णालयांनी 24 तास आपल्या उपचार सेवा बंद ठेवल्या असून 500 पेक्षा जास्त डॉक्टरांनी या संपात सक्रिय सहभाग घेतला। या एकदिवसीय लाक्षणिक संपामुळे कल्याण डोंबिवलीतील रुग्णालयातील दैनंदिन वैद्यकीय सेवा पूर्णपणे ठप्प झाल्याचे दिसून आले। IMAच्या कल्याण शाखेच्या अध्यक्ष डॉक्टर सुरेखा इटकर यांनी सांगितले की या आंदोलनाचा भाग म्हणून आपत्कालीन सेवा देखील पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या आहेत। MMC नोंदणीला आमचा ठाम विरोध आहे आणि हा लढा आम्ही यापुढे असाच चालू ठेवणार असल्याची माहिती कल्याण IMA अध्यक्ष डॉक्टर सुरेखा इटकर यांनी दिली। तसेच राज्य शासनाने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर यापुढे बेमुदत आंदोलनाचे हत्यार उपसले जाणार आहे। त्याचाच एक भाग म्हणून येत्या काही दिवसात IMAचे राज्यभरातील डॉक्टर मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनही करणार असल्याचे त्यांनी सांगितले। दरम्यान कल्याणातील IMAच्या डॉक्टरांनी मुरबाड रोड येथील IMA हॉल ते कल्याण तहसील कार्यालय आणि तिथून KDMC मुख्यालय असा पायी लॉंग मार्च काढला। डॉक्टरांच्या या शिष्टमंडळाने कल्याणचे तहसीलदार आणि KDMC आयुक्त यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले। आमचा लढा हा होमिओपॅथिक CCNP कोर्स केलेल्या डॉक्टरांचा MMC म्हणजे जी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल जी MBBS आणि त्याच्याशी संबंधित लोकांची जी काउन्सिल आहे त्यामध्ये त्यांना रजिस्ट्रेशन देण्यासंदर्भात आमचा लढा आहे। महाराष्ट्र शासनाने CCNP धारक होमिओपॅथी डॉक्टरांना फक्त 1 वर्षाचा तो पण शनिवार रविवारचा फार्माकोलॉजीचा कोर्स करून त्यांना MBBS डॉक्टरांच्या बरोबरच्या काउन्सिलमध्ये रजिस्ट्रेशन देण्याची परवानगी दिली आहे। त्याबद्दल आमचा निषेध आहे। म्हणून आम्ही सर्वत्र आज राज्यव्यापी आंदोलन करत आहोत। कल्याणमधील जवळपास 101 हॉस्पिटल्स आणि 550 डॉक्टर्स आम्ही सगळेजण संपावर आहोत। आज आमच्या इमर्जन्सी सेवासुद्धा बंद आहेत आणि सरकारने आमच्या मागणीची दखल घ्यावी अशी आमची विनंती आहे। डॉक्टर आहेत आणि काय निवेदन कोणाला देणार या संदर्भातचं निवेदन आम्ही तहसीलदार आणि कमिशनर सरांना देणार आहोत। आता आम्ही इथून IMA कल्याणचं ऑफिस जे आहे मुरबाड रोडला तिथनं निघून तहसील ऑफिसपर्यंत पायी मोर्चा जाणार आहोत आणि त्यानंतर आम्ही तिथे तहसीलदारांना निवेदन देणार आहोत की त्यांना ते पुढे आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना त्यांनी पोचवावं अशी आमची विनंती आहे। जर आमच्या या मागण्या मान्य नाही केल्या आणि रजिस्ट्रेशनचे जे त्यांचं काढलेलं परिपत्रक आहे 11 जुलैला ते जर हे नाही केलं कॅन्सल नाही केलं तर आम्ही यानंतर लढा म्हणजे हे जे संप आहे हा आम्ही बेमुदत चालू ठेवणार आहोत। यानंतर आम्ही आझाद मैदानावर सुद्धा जाणार आहोत आणि तिथे आमच्या डॉक्टरांची उपोषण करण्याची देखील तयारी आहे। राहुल कांबळे, जनशक्ती, कल्याण।